त्यानंतर जेव्हा दहामान जाती साप चिडतो त्यावेळेला तो काय प्रोसेस करतो तर हे तुम्हाला मी आज दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर तो चिडल्यानंतर बघा ही प्रोसेस असते. दहामान साप चिडल्यानंतर तो कशा पद्धतीने अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय बघा. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. या काळ्या ग्लोज करतोला जास्त ॲग्रेशन वाटतंय. तो कसा हल्ला करतोय बघा. एवढा ॲग्रेसिव्ह सुद्धा दहामान साप असतो. छोटी पिल्लं जेवढी असतात तेवढी जास्त ॲग्रेसिव्ह, लक्षात घ्या. तर नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. बघा आज आपण गांधीनगर या ठिकाणी पोचलेलो आहे आणि एक घरामध्ये साप गेलेला त्यांनी बघितला होता आणि त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर किचन आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी, आणि किचनच्याच साईडला बाथरूम आहे थोडंसं. तर एक कोण हां, तर तो दहामन जातीचा वाटतोय आपल्याला, छोटंसं पिल्लू वाटतंय. हां, दहामन जातीच्या सापाचं पिल्लूच आहे. ते अत्यंत चपळ असतं आणि थोडंसं ॲग्रेसिव्ह सुद्धा असतं, म्हणजे तापट असतं थोडक्यात. कारण दहामन जातीचा साप अत्यंत चपळ, तासी 7 किलोमीटर वेगानं तो धावू शकतो. आणि बघा आता त्याला आपण पकडणार आहोत. तर गाडीची पिशवी काढणार. गाडीच्या पिशवीमध्ये ग्लोव्ज आहेत, ग्लोव्ज घालून पकडूया. कारण अत्यंत चपळ आणि ॲग्रेसिव्ह असणारा साप असतो. बघा छोटंसं पिल्लू दिसते, एक 3-3.5 फुटाचं आहे. बघूया आता काय होणार आहे. की आता आपण त्याला पकडायचा प्रयत्न केला की तो ॲग्रेसिव्ह होऊन अंगावर येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं आता आपण त्याला कशा पद्धतीने पकडतोय बघा. तर बघा मित्रांनो, सापाला पकडत असताना त्या सापाबद्दलची माहिती अगोदर असणं खूप महत्त्वाचा विषय असतो. जर माहिती नसेल तर अजिबात सापाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण साप अत्यंत चपळ असतो. बघा आता जर या सापाला पळाय कुठेही जागा मिळेना तर तो डायरेक्ट हल्ला करत असतो. त्यामुळं बघा आपल्याला काळजी वगैरे घ्यायची असते. तर तो आपल्याला चावू शकतो, त्यानं काहीतरी खाल्लेलं आहे. बघा बघा तो अटॅक करतोय. अटॅक करून तो काय सुद्धा करणार नाही आपल्याला. एक त्याची लांबी बघा 2.5 फूट आहे. 2.5 माळशी म्हटलं 3-3.5 फूट, पण तेवढी नाही आहे. बघू शकताय या ठिकाणी त्यानं काहीतरी खाल्लेलं आपल्याला दिसतंय. तर बेडू उंदीर खाण्यासाठी एक्सपर्ट असणार हा साप आहे. बघा याचं इंग्रजी नाव इंडियन रॅट स्नेक असं आहे आणि मराठीमध्ये याला दहामन या नावानं ओळखलं जातं. तर तो पाठीमागे सरण्याचा प्रयत्न करतोय. आपण त्याला पकडलेलं आहे. तर बघा हनवटीवरती त्याच्या काळ्या काळ्या तिरकी रेषा असतात आणि डोळ्याची बाहुली काळ्या रंगामध्ये गोलाकार असते आणि जांभळट काळ्या रंगामध्ये दुभागलेली जीभ असते. आणि बघा की डोक्यापेक्षा मान लहान असते आणि मानेपेक्षा त्याचं शरीर जाड असतं आणि शरीरावरती षटकोनी आकाराची डिझाईन असते आणि शेपटाकडच्या बाजूला अशी कळपट जाळीदार डिझाईन असते. त्यामुळं लोक बघा फसतात की डिझाईन असते की पट्टी दिसतात, मग ती मण्यार आहे म्हणतात लोक याला, परंतु तसं काय नाही, लक्षात घ्या. आणि बघा मित्रांनो, साप सगळे विषारी नसतात, एखादाच विषारी असतो. 4 साप महाराष्ट्रातले जर बघितले आपण तर ते 4 साप फक्त विषारी आहेत, बाकीचा कुठलाही साप विषारी नाही. त्यामुळं लक्षात घ्या, दिसलेला सापाला विषारी साप समजून अजिबात मारण्याचा प्रयत्न करू नका. बघा त्यानं आता बघा म्हणजे त्याला आपल्यापासून ज्या वेळेला त्याला धोका वाटतोय बघा, आता ही बोट म्हणजे त्याला उंदीर वाटायला लागलेला आहे आणि त्या उंदीर समजून ते हल्ला करत आहे. बघा ज्या वेळेला तो साप मानचपटी करतो त्यावेळेला तो चिडलेला आहे असं ओळखायचं असतं. लक्षात घ्या, तो मान कशी फुगवतोय बघा, लक्षात घ्या. मान साप चिडल्यानंतर जेव्हा दहामन जाती साप चिडतो त्यावेळेला तो काय प्रोसेस करतो तर हे तुम्हाला मी आज दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर तो चिडल्यानंतर बघा ही प्रोसेस असते. दहामन साप चिडल्यानंतर तो कशा पद्धतीने अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय बघा. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. या काळ्या ग्लोव्ज करतोला जास्त ॲग्रेशन वाटतंय. तो कसा हल्ला करतोय बघा. एवढा ॲग्रेसिव्ह सुद्धा दहामन साप असतो. छोटी पिल्लं जेवढी असतात तेवढी जास्त ॲग्रेसिव्ह, लक्षात घ्या. कसा हल्ला करतोय बघा.
एस आकार करतोय, तोंडाचा आकार करतोय, मान कशी करतोय चपटी, एकदम अशी उभी चपटी करतोय बघा. त्यानंतर तो खाला करतोय. लक्षात घ्या, त्याला आपण जास्त त्रास देणार नाही, कारण त्रास देऊन सापाला कधी त्रास द्यायचा नसतो. लक्षात घ्या, ही फक्त आपल्याला एक झलक दाखवायसाठी, बाबा साप कसे हल्ला करतात, 10 जाती साप, त्यासाठी तुम्हाला मी दाखवलं. अन्यथा कुठल्याही प्रकारचं बघा सापाने इजा होणार नाही याची आपण दक्षता पहिल्यापासूनच घेतोय. हो का, तो हल्लाच करण्याचा प्रयत्न करतोय. हो का, हो का, हो का, चावतोय का, म्हणजे त्याला वाटतंय शत्रू आहे. पिलू बाळा जायचं सोन्या, आता आता चल गेलो. अगदी सुरक्षित पण आपण त्याला पकडलेला आहे, आपल्याला कुठल्याही प्रकारची जाऊन दिलेली नाही. तर घरमालकाचं नाव काय दादा? राम सुतार यांनी कॉल केला बघा, त्यांच्याच घरामध्ये निघाला असाल तर त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. बघा, त्यांनी या प्राण्याला, मुख्य प्राण्याला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे. त्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे, म्हणजेच सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलतर्फे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. चला.